नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज आपण सुपर 30चा सेकंड पार्ट बघत आहोत आणि या सुपर 30 मध्ये तुम्हाला 30 प्रश्न मी शिकवणार आहोत। आता टीसीएस असो, आयबीपीएस पॅटर्न असो किंवा अन्य कोणते पॅटर्न असो, जसं की महाराष्ट्र शिक्षण परिषद सुद्धा पेपर काढते, अन्य संस्था सुद्धा पेपर काढत असते। सर्वचा विचार करून आपण चॅप्टर वाईज महत्त्वाचे प्रश्न हे 30 घेत आहोत। हे बघा, आजचा सेकंड पार्ट आहे आणि पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसून येते, त्याच्यावर तुम्हाला आन्सर द्यायचा आहे आणि मी थोड्या वेळासाठी बाजूला राहतो कारण की तुम्हाला तो प्रश्न दिसला पाहिजे आणि तुम्ही सॉल्व करायचा आहे। फक्त मी तुम्हाला गाईडलाईन अशी देतोय की या ठिकाणी बघा, ओके, 65/13 प्लस 96/16 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे, गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 25/2.5 प्लस 44/11 ब्रॅकेट कंप्लीट, भागिले 32/16 प्लस 80/10। प्रत्येकच अंशी छेदाचा म्हणजेच प्रत्येक अपूर्णांकाचा तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी भाग द्या, देन मग गुणाकार आणि देन मग भागाकार करा, तुमचा आन्सर त्या ठिकाणी लगेच तयार होईल। सो या ठिकाणी याचाला भाग द्या, 13×5 = 65, 16×1 = 96, 5×5 = 25, 5×5 = 25, ओके, 11×4 = 44, 16×2 = 32 आणि 10 हे 80। व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? लगेच आन्सर द्यायचा कारण की ते 30 प्रश्न आपल्याला लगेच कंप्लीट करणार आहोत। चला थोड्या कमेंट्स बघतो तुमच्याला। ओके, सुपर 30चा सेकंड सेशन आहे आणि खूप छान असे क्वेश्चन्स आपण दिलेले आहे। सर टेटसाठी चालते का? सर्वच एक्झामिनेशनसाठी चालते, कारण की टेट ही नेमकी कोणत्या पॅटर्ननुसार होणार आहे हे सध्या तरी माहीत पडलेलं नाही आहे, म्हणजेच आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे असे संकेत आहे, मात्र ते वेळेवर काही पण होऊ शकते, म्हणून आपण सर्वच प्रकारचे प्रश्न घेतलेले आहे। सांगा व्हॉट इज द आन्सर? तुमच्याकडून आन्सर, तुमचा टायमर मी चालू करतोय। यस मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर फ्री मटेरियल पाहिजे असेल, म्हणजे हे जे सुपर 30ची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे स्टडी अप ॲप्स डाउनलोड करायचं आहे। स्टडी अप ॲप्स डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणचा तुम्हाला हीच PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल। जो लेक्चर मी घेणार आहोत तो त्या ठिकाणी अपलोड केला जाणार आहे, कशामध्ये? PDFच्या स्वरूपात। सो आन्सर तुमच्याला पाहिजे। येस, रंग माझा निळा, सो हाय सर म्हटलेला आहे, तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा। येस, उज्ज्वला मॅमने आन्सर दिलेला आहे फर्स्ट आन्सर बघूया बरोबर आहे का? तर 100% बरोबर आन्सर आहे। 13×1 = 13, 13×5 = 65, म्हणजे इथं 5 आले, प्लस 16×1 = 96, इथं 6 आले, म्हणजे पहिला ब्रॅकेट झाला तो 11, म्हणजे पहिला ब्रॅकेट झाला 11। नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इथे पॉईंट द्यायचा आणि इथं 0 द्यायचा, म्हणजे 25×1 = 25, 10 = 250, म्हणजेच दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आले 10 प्लस 11×1 = 11, 11×4 = 44, म्हणजे हे झाले 14, म्हणजेच 11 × 14 असं झालं पहिल्या ब्रॅकेटमध्ये। आणि याचं जर आपण सोल्युशन काढलं तर 14×1 = 14, 1×14 = 14 आणि किती 15, म्हणजे 154 झाले पहिल्या ब्रॅकेटमध्ये, भागिले आहे। भागिलेचा मग नंतर विचार करू, 16×1 = 16, 16×2 = 32 आणि या ठिकाणी 10×1 = 10, 10×8 = 80, म्हणजे हे झाले 10, भागिले 10 म्हणतात। सो डायरेक्टली जर आपण भागिले 10 घेतले तर 15.4 येते, कारण की 1 0 कटलं की इथं पॉईंट जात असते। सो आन्सर येते 15.4। दिसायला खूप मोठं गणित दिसतं, मात्र त्याचं आन्सर विदिन सम सेकंडमध्ये येते। सो फर्स्टचे आन्सर फर्स्ट येते। पुढे जाऊया आपण, फर्स्ट आन्सर आहे येस। सेकंड क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो, 17/12 भागिले वजामध्ये 85/36। व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? तुमचा टायमर सुरू होते आत्ता। येस, स्टार्ट। मोस्टली जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला PDF सुद्धा मिळते, मात्र त्यासाठी हे स्टडी अप ॲप्स तुम्हाला डाउनलोड करावं लागते। येस, एकदम स्पीडनं सोडायचा असतो।
यस, योगेश पाटीलचा आन्सर 4 आलेला आहे. जिजाऊ कोचिंग क्लासेसचा आन्सर फर्स्ट आलेला आहे. बघूया चेक करून आपण. या ठिकाणी माझ्याकडे आन्सर शीट पण आहे, कारण की प्रत्येकच याचवाला आपण प्रूफ वाईज हे घेत आहोत. सो तुमचा आन्सर जर 4 आला असेल तर अगदी राईट असं आन्सर आहे. बिकॉज या ठिकाणी बघा, आता 17/12 याला जैसे ते आपण जर लिहून घेतलं 17/12, त्याच्यानंतर जो भागाकार आहे, भागाकाराला आपण गुणाकार म्हणू शकतो. या भागाकाराला ज्यावेळेस आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो तर 36 वर जाणार आणि 85 खाली येणार, म्हणजे इनवर्स होणार. सो आपण गुणाकार करू, -36 आणि इथे भागिले 85. आता मायनस कुठेतरी खालीवर राहतो, त्याचा काही सध्या विचार नका करू, फक्त आडवा त्याला भाग द्या. 17 × 17, 17 × 5 = 85, 12 × 12, 12 × 3 = 36, म्हणजे प्रॉपर आन्सर आलं -3/5. -3/5 फोर्थ ऑप्शनमध्ये आहे. सो इट्स आन्सर 4 आन्सर तुमचं बरोबर आहे. या ठिकाणी बघा 4 चौथा आन्सर बरोबर आहे. तिसरा प्रश्न घ्या. 64 + 36 / 0.64 + 0.36 ची किंमत किती? व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? फर्स्ट 10, 100 and 1/10. जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर तुम्ही स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राईब करा आणि स्टडी ॲपवर तुम्ही डाउनलोड करा. हे ॲप्स आहे. पहिला जे स्टडी मॅथ दिसते ते चॅनलचा लोगो आहे आणि स्टडी ॲप हे ॲप्सचा लोगो आहे. ॲप्स तुम्ही डाउनलोड करा निश्चितच, पण त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बरंचसं मटेरियल दिलं जात आहे. एक चांगलीशी बॅचसुद्धा त्या ठिकाणी मॉडिफाय करणे सुरू आहे. सध्या तुम्ही ती बॅच जॉईन नका करू, मात्र 10 ते 15 दिवसानंतर तुम्ही ती जर बॅच जॉईन केली तर निश्चितच तुमच्याला फायदा होणार आहे, कारण की त्या ठिकाणी रिन्यू करणे सुरू आहे. येस, 100 असं आन्सर आलं तुमचं. मी लगेच तुम्हाला त्याचं सोल्युशन देतो. वरच्या ठिकाणी 64 + 36 म्हणजे याची बेरीज केली तर 100 येते. याची सुद्धा बेरीज 100च येते. मात्र 100 न घेता 2 अंकानंतर पॉईंट आहे, 2 अंकानंतर पॉईंट आहे, म्हणजेच 1.00 येते. सो 100/1 म्हणजेच 100 आन्सर येते. इट्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड ऑप्शन राईट आहे. खालच्याला तुम्ही 0.64 + 0.64 याला काय करायचं आहे, एकाखाली एक ठेवून जर तुम्ही त्याच्याला ॲडिशन केली तर निश्चितचपणे 1 येतो. 100 / 1 म्हणजे 100. सो थर्ड ऑप्शन राईट येते. चौथा आन्सर घ्या. बघा चौथा प्रॉब्लेम आहे आणि 4 + 44 + 444 + 4444 अशा पद्धतीनं या श्रेणीमध्ये 9 साकडे आहेत. कितीदा? 4 4 4 4 4 4 4 4 4 असं 9 वेळेस तुम्हाला प्लस करायचं आहे. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानच्या ठिकाणी कोणता आकडा येईल? कधी कधी दशक विचारले जाते, शतक विचारले जाते किंवा सहस्त्र विचारले जाते. दशक म्हणजे दशक स्थानी, शतक म्हणजे शतक स्थानी आणि सहस्त्र म्हणजे हजारव्या स्थानी. ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे तो. फक्त काही मुलं काय करतात की 9 साकड्या म्हणजे 9दा ते लिहून घेतात, देन त्याच्याला बेरीज करतात. आणि बेरीज केल्यापेक्षा तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो की कशा पद्धतीने त्याचं आन्सर काढायचं. तुम्ही मात्र त्याचं आन्सर द्या. ओके, आता तुम्ही प्राइज प्रिन्स राज आणि 5च आन्सर दिलेलं. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कसं करायचं की हे 9 साकड्या आहे की नाही, 9 साकड्या, तर 4 × 9 = 36 लिहायचं. म्हणजे बघा काय करायचं, 4 9 साकड्या आहे, 4 8 साकड्या, 4 7 साकड्या, असं खाली 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 लिहून घ्यायचं. मग काय करायचं, 9 ची किती होते 36, अशी 36 लिहायची. आता 6च्या खाली काही नाही लिहायचं, 6च्या खाली असा क्रॉस मारायचा आणि 4 8 किती होते 32. आता खाली जर गेलं तर हे 2 क्रॉस मारायचे. 7 किती होते 28. चाललं असं असं चाललं. म्हणजेच इथं जर गेले तर 3 क्रॉस मारायचे आणि 6 किती होते 24. मित्रांनो असं जर करत तुम्ही गेले तर त्याच्यावाली काय होणार, हे एकक स्थानी 6 येणार, दशक स्थानी 5 येणार, शतक स्थानी 1 येणार आणि सहस्त्र स्थानी येणार आहे 7. म्हणजे हे तुम्हाला विचारलं तर त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. एकक स्थानी 6 येणार, दशक स्थानी जे विचारलं त्यांनी दशक स्थानी म्हणजे प्रॉपर आन्सर तर आपल्याला 5 आलंच आहे. हे येणार आहे दशक स्थानी. शतक स्थानी मित्रांनो या ठिकाणी काय येणार आहे तर 1 येणार आहे आणि सहस्त्र हे येणार आहे सहस्त्र. सहस्त्र म्हणजेच काय, हजारव्या स्थानी, हजारव्या स्थानी त्या ठिकाणी 7 येणार आहे. या पद्धतीने दशक विचारलं जाऊ शकतं, शतक विचारलं जाऊ शकतं किंवा सहस्त्र विचारलं जाऊ शकतं. सो दशक स्थानी 5 आलेलं आहे. सो तुमचं आन्सर तर मित्रांनो राईटच आहे. नेक्स्ट
खालीपैकी बेरीज करा. अतिशय सोपा प्रश्न याच्यासाठी दिलेला आहे की बेरजेमध्ये सुद्धा विद्यार्थी चुकतात. ते बेरजेमध्ये विद्यार्थी चुकले नाही पाहिजे, त्यांच्यावाल्या डोळ्याखालून हा प्रश्न गेला पाहिजे. बेरीज त्यांची प्रॉपर आली पाहिजे. पॉईंट नंतरचे जे अंक असतात, पॉईंट खाली पॉईंट सगळे विचार ठेवायचे असतात. पॉईंट खाली पॉईंट जर असेल तरच बेरीज आणि वजाबाकी होऊ शकते, अदरवाईज होऊ शकत नाही. सो याचा तुम्हाला प्रॉपर आन्सर द्यायचा आहे आणि विदिन सम सेकंडमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. येस, व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? येस, फास्ट. तुम्ही उत्तमरित्या प्रतिसाद देत आहात. सो तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्टडी अप ॲप्सवर जा, स्टडी अप ॲप्स डाउनलोड करा. तेथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल टाकणं सुरू आहे. त्या ठिकाणी सुपर 30ची तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शेवटपर्यंतच मिळणार आहे, कारण की सुपर 30ची सिरीज आहे ती कंटिन्यू आहे. सो व्हॉट इज द आन्सर? लगेच फास्टमध्ये घ्यायचं आहे. 6.12, 0.612 अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. येस, तर तुमचा आन्सर आलेला आहे सेकंड. आन्सर काय आलेला आहे? सेकंड आन्सर दिलेला आहे. कोणी थर्ड म्हणतं, कोणी सेकंड म्हणतं. सेकंड थर्ड. बी जास्त म्हणजे सेकंड जास्त आहे. सो आपण काय करायचं आहे की याला 6.12, 0.0612, 61.2, 0.612. मित्रांनो, मी काय केलं की पॉईंट खाली पॉईंट टाकलेला आहे. या ठिकाणी काय केलं मी, पॉईंट खाली पॉईंट टाकला, देन बेरीज केली. इकडून सुरुवात करायची बेरीजेची, म्हणजे हे 2 आले आहे की नाही. इथे 0 मारला, इथे 0 मारला आणि इथे 0 मारला तर एकदमच उत्तमच होऊन जातं ते. 2 या ठिकाणी किती येतात? 3. 6 2 8 किती? 9. 6 2 8 किती? 9. त्याच्यानंतर इथे किती? 7 आणि इथं 6, म्हणजे 67.9932. म्हणजे सेकंड ऑप्शन तुमचं सर्वांचं राईटच आलेलं आहे. 5वा प्रश्न तुमचाला अगदी सॉल्व्ह झालेला आहे. 6वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही? याच्यावर तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही? ज्यावेळेस तुम्ही वर्गमूळ घनमूळ या चॅप्टरबद्दल शिकता, सो वर्गमूळ घनमूळ शिकत असताना मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला माहीत होते की पूर्ण वर्ग संख्या कोणती असते, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 असे अंक आहे की ते सोडून बाकीच्या सर्व पूर्ण वर्ग संख्या असतात. तुम्हाला ते आन्सर द्यायचं आहे. लगेच आन्सर द्यायचा आहे. येस, हां, कोणी म्हणतात की येस, 3 नंबरचा आन्सर बरोबर. मी तुम्हाला सांगतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल, 3 असेल, 7 असेल किंवा 8 असेल, या पूर्ण वर्ग संख्या नसतात. ह्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, 3 आहे, 7 आहे, 8 आहे, या पूर्ण वर्ग संख्या नसतात. पूर्ण वर्ग नाही त्यांनी विचारलेला आहे. हां, तर मग आपल्याला या ठिकाणी तर काहीच सापडत नाही. हां, सो हा प्रश्न थोडासा जंबल आहे का काय माहित. 2 3 7 8 तर नाहीच आहे. 2 3 7 8 तर त्यांनी दिलंच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? हां, तर आपल्याला त्याला प्रत्यक्ष, एक मिनिट, याचं उत्तर काय ते बघूया. हां, आणखी दुसरी गोष्ट, याचं प्रॉपर आन्सर हे 4 आहे. त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो की हे 5 साठी 25 घेतले, परंतु 18 ही 2 क्रमांकात संख्याचा गुणाकार आहे का? नाही आहे. हां, म्हणजेच 2 3 3 4 4 5 5 6. हे बघा, इथं जर 2 असेल समजा तर 2 3 6, म्हणजे इथं 6 पाहिजे होते. जर इथं 3 असेल तर 3 चूक 12 पाहिजे होते. 12 25 येते, 12 25 येते, मात्र 18 25 येत नाही. जर समजा इथं 4 45 असेल तर 4 25 20 25 पाहिजे होते. एक तर 12 25 नाही तर 20 25 पाहिजे होते. 18 25 असा कुठलाही पूर्णवर्ग संख्या नाही. हे तर या पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आला. मात्र मित्रांनो, जर एकक स्थानी 2 असेल, 3 असेल, 7 असेल किंवा 8 असेल, ते हे जर अंक आले तरी पूर्णवर्ग संख्या नसते. हे तुम्ही एक्स्ट्रामध्ये माहीत करून घ्या. या ठिकाणी फक्त 12 25 पाहिजे नाही तर 20 25 पाहिजे. 18 25 ही पूर्णवर्ग संख्या नाहीच. म्हणून 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे. चला नेक्स्ट. 7वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर आहे आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 7वा प्रश्न. लगेच सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो, या समीकरणामध्ये जे समीकरण दिलेलं आहे 3.2/3 प्लस 6.7/12 प्लस 4.9/36 प्लस
5 + 7.1/12 या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवला असता पूर्ण वर्ग संख्या मिळेल. पहिले तर त्याचा आन्सर काढा, देन मग 4 ऑप्शनपैकी कुठला तरी एक अपूर्णांक मिळवा जेणेकरून पूर्णांक आन्सर येणार आहे. येस, याला तुम्हाला वेळ लागेल, परंतु वेळ लागला तर लागू द्या. तुम्ही मात्र प्रॉपर असा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. 3.2/3 अधिक 6.7/12 प्लस 4.9/36 प्लस 5.7/12 या समीकरणात कोणत्या लहानात लहान अपूर्णांक मिळवला असता पूर्ण वर्ग संख्या मिळेल. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लगेच तुम्हाला मित्रांनो आन्सर द्यायचा आहे. येस, लगेच तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. 30 प्रश्न आणि 30 प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहे. काय आन्सर आलं याला तुम्हाला वेळच लागणार आहे. पवित्र शिक्षक म्हणून आहे, नावात पवित्र आहे, परंतु आता माझ्याकडे 8 पेपर झालेले आहे. बाकीच्यांनी कमेंट्स करा आणि ह्या सरांना सांगा जरा की 8 पेपर झालेले आहे. 8 पेपर मी प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेले आहे. 9 आणि 10वा पेपर त्या ठिकाणी अपडेट आहे. 10 पेपर देण्याचे ठरवलेले आहे. हां, आगाऊपणा करू नका. पुन्हा कमेंट्स करा. ज्यांना पेपर मिळालेले आहे त्या सर्वांनी कमेंट्स करा, कारण की मोस्टली माझ्या क्लासेसमध्ये 8 पेपर झालेले आहे. जर रविवारी पेपर नसला तर हा सोमवारी होतो, आणि जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तुमच्याकडे माझा नंबर सेव्ह नसेल, कारण की मी ब्रॉडकास्टिंगमधून पेपर काढतो, व्हॉट्सअपवर पाठवतो. जर आपल्याला पेपर आला नाही तर त्याच दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केला, म्हणजे ज्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह नव्हता त्याला पेपर मिळत नव्हता, मग ते लक्षात आलं, त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल केला, तर मग मी इंडिव्हिज्युअली आणखी काही मुलांची लिस्ट तयार केली आणि ते पाठवण्यात आलेले आहे. आणि हे ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर हे आगाऊ सर तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्ही एक तर कॉल केला नसेल किंवा माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नसेल. कारण की असं 4-5 मुलांचं झालेलं होतं की ज्या मुलांना पेपर मिळालेला नाही. हां, ज्या मुलांना पेपर मिळालेला नाही. आता बघा ना, बाकीच्यांनी थांबा, बाकीच्यांना ज्यांना पेपर मिळालेले आहे ते बघा, मिळाले सर म्हणतात. दीपाली मॅम डायरेक्ट म्हणत आहे की मिळालेले सर, सगळ्यांनाच दिले. तुम्हाला जर मिळालेला नसेल तर मी थोडंच का तुम्हाला नाही टाकणार आहो, सांगा बरं. तुम्हाला स्पेशली का टाकणार नाही मी? बऱ्याच जणांचं तसं झालं, म्हणजेच मोस्टली काही विद्यार्थ्यांचं तसं झालं तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तुम्ही आताही मला कॉल करा ना, तुम्हाला मी ते सगळे पेपर पाठवून देणार झालेले आहे की नाही. असं आहे ते. उलट जास्त पेपर पाठवत आहो. दर रविवारीच पेपर होते आणि 1 वाजताच पेपर घेत आहो. आता मध्यंतरी नाही झाले असेल 1-2, मात्र सोमवारी किंवा बुधवारी असे पेपर घेतलेलेच आहे मी. ठीक आहे. नाही, नंबर सेव्ह नाही म्हणून आमची चूक आहे का? सेव्ह आहे सर तुमचे नंबर आमच्याकडे, म्हणूनच गुगल पे केले होते. नाही, कसं होते तुम्हाला सांगू का पवित्र सर, थांबा, असं बऱ्याचदा झालेलं आहे. नंबर सेव्ह म्हणजेच कसं, ज्यावेळेस तुम्ही हाय टाकला ना सुरुवातीला हाय टाकल्यानंतर तो ॲटोमॅटिक नंबर सेव्ह झाला होता व्हॉट्सअपवरून. तो एकतर हाय गेला आणि डायरेक्टली मग तुम्ही काय केलं मला माहीत नाही, मात्र नंबर माझा सेव्ह नसेल ब्रॉडकास्टिंगमध्ये किंवा दुसरा नंबर सेव्ह असेल. 2 नंबर आहे की नाही. 7709चा आताच तुम्ही नंबर सेव्ह करा. 7709119501. सर्वांना पेपर मिळाले, सर्वांना. 4-5 जणांना पेपर मिळाले नव्हते, त्यांनी मात्र कॉल केला आणि त्यांच्यासमोर मी हे सांगितल्यानंतर मग लक्षात आलं की काही विद्यार्थ्यांना पेपर ब्रॉडकास्टिंगमधून भेटले नाही. 4 ते 5 ब्रॉडकास्टिंग आहे. 4 ते 5 ब्रॉडकास्टिंगमधून तो टेक्निकली प्रॉब्लेम असू शकते. तुमचे 200 रुपये घेतले म्हणजे माझ्याकडून पेपर देणं गरजेचं आहे की नाही, आहे की नाही. सो त्या ठिकाणी मिळालेलं नसेल. बघा, कल्पना मॅम म्हणते मी 8 पेपर दिले म्हणते. 8 पेपर दिले ना सर, तुम्ही मला कॉल करा. याच्यानंतर तुम्ही ते मेसेज वगैरे टाकू नका. मेसेज वगैरे टाकू नये, बाकीच्या विद्यार्थ्यांचं उत्तर तर मिळतेच की नाही त्या ठिकाणी.
पेपर सगळ्यांचेच घेतले, पेपर घेणं पण चालू आहे. 10 पेपर झाल्यानंतर पुन्हा 5 पेपर होणार आहे, कारण की वेळेवर परीक्षा ही IBPS पॅटर्नच घेते का असा पूर्ण संभ्रम निर्माण झालेला आहे. बघा एक तुम्हाला सांगतो, याचं उत्तर तुम्ही दिलेलं असेल. याच्यावर पहिले हे देतो तुम्हाला. बघा तुम्हाला मित्रांनो सर्वांना सांगतो की तुम्हाला डेली कोणता ना कोणता व्हिडिओ कोणाकडून तरी मिळत असेल की बाबा IBPS पॅटर्न परीक्षा घेते की महाराष्ट्र शिक्षण परिषद पेपर घेते. बघा बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे याच्याबद्दल. IBPS पॅटर्नच परीक्षा घेते का हे 100% नाही. माझे मी थंबनेल वरून सुद्धा उडवलं IBPS. बघा डायरेक्ट सांगितलं स्पेशल टेट 2025 आणि तलाठी भरती सुपर 30 गणित आणि बुद्धिमत्ता @2. या ठिकाणी IBPS हा शब्दच कट केला. बऱ्याच जणांनी कट करणं चालू केला. मग IBPS पॅटर्न जर परीक्षा घेत नसेल तर महाराष्ट्र शिक्षण परिषद परीक्षा घेऊ शकते आणि 2017चे झालेले पेपर सुद्धा आपल्याला रिवाइज करावे लागते, लक्षात घ्या. म्हणून आणखी एक्स्ट्रा पेपर सुद्धा मी ठेवले. 10 पेपरच नाही तर त्याच्यासोबत पुन्हा 4 ते 5 पेपर दोन्ही याचा सुवर्ण मध्य साधून म्हणजे IBPS पॅटर्नचाही विचार करून आणि महाराष्ट्र शिक्षण परिषदेने 2017 मध्ये घेतलेले पेपर या दोघांची सांगड घालून मी आणखी 5 पेपर घेऊन येणार. मग कसं तुम्हाला भेटणार नाही? तुम्हाला भेटलं नसेल एक तर तुमच्याला व्हॉट्सअपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल. तो ना माझा असेल ना तुमचाला, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल. तुम्ही मला कॉल करा, कॉल करा तुम्ही. काय त्याच्याबद्दल काही नाही आहे. जर नाही मिळाले असेल तर तुम्हाला मिळून जाईल. आणि असं डायरेक्टली कॉल करायचा, डायरेक्टली मला बोलून टाकायचं. त्याच्यापेक्षा इथं मेसेज टाकल्यापेक्षा तुमच्या एका मेसेजने विद्यार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते. आणि मेहनतीचे ते पेपर आहे, कुठूनही पेपर क्रॅक करून तुम्हाला देत नाही. त्याच्यावर विचार करून तो एक प्रश्न त्या ठिकाणी टाकला जातो. म्हणून मी हे डायरेक्टली बोलू शकतो, अदरवाईज मी बोललो नसतो. ठीक आहे. तर सगळ्यांना 8 पेपर मिळाले आतापर्यंत. 10 पेपर मिळाले की तिथं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फिनिश होतो. तरीसुद्धा क्लासकडून प्लस 5 पेपर घेण्याचं बिलकुल ठरवलेलं आहे. आणखी सुद्धा 5 पेपर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन्ही याचा सुवर्ण मध्य साधून पेपर घ्यायचा. महाराष्ट्र शिक्षण परिषदेचा पेपर आणि IBPS पॅटर्नचा पेपर थोडासा वेगळा असतो. IBPS पॅटर्नमध्ये सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनला जास्त भर दिलेला असतो. महाराष्ट्र शिक्षण परिषदेमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एकदम सिंपल सेंटेन्स, सिम्प्लिफिकेशनचे खूपच सोपे सेंटेन्स हे इथं दिलेलं असतं. हा पेपर खूप सोपा असतो, पण आपल्याला दोन्ही यानं विचार करून पेपर घ्यावं लागणार आहे आणि ते मी देणार सर पवित्र. ठीक आहे, चला ओके. तर आता या ठिकाणी 3 आणि 6 9 9 आणि 4 किती झाले 13, 13 आणि 5 किती झाले 18, 18 आणि 7 किती झाले तर 25. तुम्ही त्या मेसेज डिलीट करा. तुम्ही ते मेसेज डिलीट करा, नाहीतर मी इथून ब्लॉक करून देईन आणि तुम्हाला पेपर पण पाठवणार मी. कारण आता तुम्ही फक्त मला हाय करा, तुमचा नंबर मला कळू द्या. तुमचा नंबर मला कळाल्यानंतर मी तुम्हाला पेपर टाकणार. काहीतरी इंडिव्हिज्युअली प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कॉल करायचा. मी तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईनला सांगितलं की या नंबरवर कॉल करा तुम्ही 7709119501. काय नाही, बिंदास्त कॉल करायचा, मी कॉल तुमचा उचलणार. आपला हा लेक्चर पूर्ण झाल्याबरोबर मी हातात मोबाईल घेतो आणि तुम्ही कॉल करा, मी तो कॉल उचलणार. कॉल उचलल्यानंतर तुम्हाला मी किंवा तुमचं नाव मला सजेस्ट करा, मी तुम्हाला पेपर पाठवून देईल. इंडिव्हिज्युअली पाठवणार. खूप मुलं असल्या कारणानं डायरेक्टली इंडिव्हिज्युअली पाठवता नाहीत, म्हणून ब्रॉडकास्टिंगमधून पाठवल्या जाते. तिथून 1-2 मुलांना भेटत नाही. हा एक प्रॉब्लेम झाला. तो तुमच्या पुढे प्रॉब्लेम मी मांडला. आता तुम्ही कॉल करजा. कॉल केल्यानंतर मी तुम्हाला पर्सनली ते पेपर पाठवतो आणि तुम्ही हे मेसेज इथले डिलीट करा. जर नाही डिलीट केले तर मग मी यूट्यूबवरून तर ब्लॉकच करणार आहोत, आहे की नाही. यूट्यूबवरून काय तुम्ही मला 200 रुपये नाही दिले, तुम्ही तिथं 200 रुपये दिले तर तुम्हाला ते मिळाले नाही. सो त्या ठिकाणी तुम्ही मला हे करा, कारण की त्या ठिकाणी मी देतोय. योगेश पाटील म्हणतात की नाही सर, IBPS घेणार हे फिक्स अंतर्गत इन्फॉर्मेशननुसार. कसं आहे माहिती आहे का, आता मी काय म्हणतो की परीक्षा कोणी घेऊ द्या, आपण चॅप्टर वाईज अभ्यास करू.
बघा मीच तुम्हाला सांगतो, तो जो संभ्रम आहे ना, संभ्रम जो निर्माण झालेला आहे, IBPS घेते, IBPS घेते, IBPS घेते की महाराष्ट्र शिक्षण परिषद, हा जो घोळ म्हणजे गोंधळ जो आहे हा दूर होईपर्यंत आपण दोनही घेऊन चालू. मग त्याच्यातून एक सुवर्ण मध्य कोणता निघतो तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं. सुवर्ण मध्य म्हणजेच काय, त्याच्यातून सुवर्ण मध्य निघतो की पूर्ण चॅप्टर्स पूर्ण करणे, पूर्ण चॅप्टर करणे, पूर्ण चॅप्टर करणे, अभ्यास, पूर्ण चॅप्टरचाच अभ्यास करायचा. मग कोणी काही विचारू द्या, असं माझं तरी म्हणणं आहे. मी रिन्यूला क्लास टाकलेला, मी डायरेक्ट सांगितलं विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांनी बॅचसुद्धा जॉईन केली तिथे सुद्धा विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की बाबा इथं काय आता आपले लेक्चर होणार नाही, परंतु मी ती बॅच रिन्यूला टाकली. फक्त 5 ते 6 दिवसामध्ये टोटली रिन्यू होणार आहे. 5 ते 6 दिवसामध्ये ती रिन्यू बॅच झाली की त्या ठिकाणी मग व्हिडिओ एकसाथ पडेल, म्हणजे पूर्ण चॅप्टर्स पडेल त्या ठिकाणी व्हिडिओज, आणि मग यूट्यूब बंद राहील त्या कालखंडामध्ये. हां, सो तो सुद्धा विचार का केला, कारण की IBPS पॅटर्नचे फक्त काही निवडक असे चॅप्टर पूर्ण करावे लागतात. या ठिकाणी मात्र आपल्याला जे दोन्ही इकडे महत्त्वाचे ते चॅप्टर पूर्ण करावे लागतात, म्हणून तो कोर्स सुद्धा रिन्यू करणं सुरू करून दिला. आणि विद्यार्थ्यांना बाकीच्या सांगितलं सुद्धा की 10 ते 15 दिवस कोणीच ती बॅच परचेस करू नका. 10-15 दिवसानं मात्र त्याच्यावर सगळेजण तुटून पडा, कारण की त्या ठिकाणी त्या पद्धतीनं प्रत्येकच प्रश्न टाकण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता कमेंट्स करू नका. अगाऊच्या कमेंट्स तर मला आवडतच नाही. हां, मी डायरेक्ट ब्लॉक करून देत असतो. मी काही कमर्शियल नाही. पहिली गोष्ट, माझावाला प्लॅटफॉर्म हा कमर्शियल नाही. उद्यापासून मी बॅचेस जरी नाही घेतल्या, यूट्यूबवर जरी शिकवलं तरीसुद्धा मला आवड आहे म्हणून मी शिकू शकतो. अगाऊच्या कमेंट्स तर मला चालतच नाही रे भाऊ. हां, पहिलेपासून माझा तसा स्वभावच आहे. 3 आणि 6 9, 9 आणि 1 10 आणि 3 13, 13 आणि 5 18 आणि 7 किती 25 असे लिहून घेतले प्लस. आता मित्रांनो या ठिकाणी बघा की अपूर्णांक जे आहे त्याच्याला आपल्याला काय करावं लागेल की 25 असे लिहून घेतल्यानंतर प्लस 2/3 प्लस 7/12 प्लस 9/36 आणि प्लस 1/12. हे 3 12 36 12, 3 12 36 आणि 12 याची लसावी काढायची. पूर्णांकाची तर आपण बेरीज केलीच, परंतु याची लसावी काढायची आणि एक फायनली आन्सर आणायचं. आता 12 कॅन्सल झाले आहे की नाही, एकच 12 ठेवायचा. 3 ने 4ला भाग गेलेला आहे म्हणून 3 हा कट होऊन 12 हा लसावी झाला. 3 आणि 12चा सर्वप्रथम लसावी ज्यावेळेस आपण काढतो तर एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल तर मोठी संख्या ही लसावी असते. 3 12चा 12 हा लसावी झाला. आता 12चं कनेक्शन 36 सोबत लावू. 12 1 12 12 2 24 12 3 36, एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या ही लसावी असते. मग याची पूर्ण 3 12 36 12ची लसावी आली 36 आणि हे 36 असे लिहून घ्यायचे. त्याच्या डोक्यावर अशी रेष मारायची. आता हे जे छेद आहे ना त्याने ह्या छेदाला भाग द्यायचा. इथं बघा, इथं 12 जाणार, इथं 3 येणार, इथं 1 येणार, इथं 3 येणार. का? कारण की 12 3 36, 12 3 36, 36 1 36 आणि 12 3 36. आता याचा गुणाकार करायचा. 12 2 24 अधिक 7 3 21 अधिक 9 1 9 अधिक 3. आता गुणाकार केल्यानंतर मग बेरीज करूया. 9 आणि 3 म्हणजे या ठिकाणी बघा 3 आणि 9 12, 12 आणि 1 13, 13 आणि 4 17, हा चालला 1, इथं आले 5 57 भागिले हे किती 36. ठीक आहे. हां, एवढे हे आपण काढलं. इथे आपण थोडासा एक गडबड केली. 9 1 9 9 36 म्हटलं असतं तर आपल्याला 12 ही लसावी आली असती. 12 थोडंसं याला काय करतो पुन्हा हे करतो, कारण की एवढ्या लांबमध्ये गेल्यापेक्षा 9 1 9 9 36 असं केलं तर लवकर होईल ते. ओके, या ठिकाणी 12 झाले. आता 3 1 3 3 6 12 12 1 12 4 3 12 आणि 12 1 12, 12 लसावी येते. डायरेक्ट 4 2 8 अधिक 7 अधिक 3 अधिक 1, 8 आणि 7 15, 15 आणि 4 19, 19 भागिले 12 झाले. बरोबर ना. 3 6 12 12 1 12,
3 चूक 12, 12 1 12, 4 3 12 आणि 12 1 12, 4 4 2 8, 7 1 7, 3 1 3 आणि 1 1 1, 15 3 18 किती 19, 19 बाय 12 झाले.